Of you. I am Professor JJ from late Pushpadi Patil Arts and Science College, Resort Washim, and this is the lecture for BSc first year student on unit number 4th, and today we are going to discuss about the difference between the prokaryotic and eukaryotic cell. So let's begin. So in last lecture what we have discussed about we have discussed about what do you mean by a eukaryotic cell and what are the organelles which are present in eukaryotic cell. So कुठले कुठले ऑर्गनल्स एक युकॅरिटिक सेलमध्ये असतात या संदर्भात माहिती आपण डिटेलमध्ये घेतलेली आहे. सोबतच ते ऑर्गनल्स कुठले काम करत आहेत तर त्यामध्ये आपण प्लांट सेल आणि ॲनिमल सेल या दोन्ही पण गोष्टीबद्दल बघितलेलं आहे. प्लांट सेलमध्ये क्लोरोप्लास्ट असतो व्हाईल ॲनिमल सेलमध्ये क्लोरोप्लास्ट नसतो. त्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहेत की काय डिफरन्स आहेत एक प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक सेल आणि प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल ही युकॅरियोटिक सेलपेक्षा खूप लहान असते. तर प्रोकॅरियोटिक सेलचे एक्झाम्पल्स कुठले येतात? बॅक्टेरिया येतात, ईस्ट येते, ठीक आहे, सॉरी ईस्ट येत नाही, ईस्ट युकॅरियोटिक सेल आहे. बॅक्टेरिया येते, आर्किया येते, आल्गे येते एक्सेट्रा. सो काय असते युकॅरियोटिक सेल आणि प्रोकॅरियोटिक सेल याबद्दलची आपण माहिती घेऊ. तर प्रोकॅरियोटिक सेल तुम्हाला माहिती आहे, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल हे वेगवेगळे सेल्स आहेत. युकॅरियोटिक सेल ही प्रोकॅरियोटिक सेलपेक्षा खूप मोठे असते. आपण जर विचार केला तर प्रोकॅरियोटिक सेल युकॅरियोटिक सेलच्या आतमध्ये कमीत कमी 300 राहू शकतात. म्हणजे युकॅरियोटिक सेलची संख्या खूप मोठी आहे, म्हणजे साईज खूप मोठी आहे. आणि प्रोकॅरियोटिक सेलची जी साईज आहे ती खूप छोटी आहे. जर आपण असं गृहीत धरलं की आपलं एक छोटंसं घर ते म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल आणि एक मोठीच्या मोठी एक मोठंच्या मोठं आपण जर म्हणलं की मोठीच्या मोठी एक कॉलनी तर ते म्हणजे युकॅरियोटिक सेल. तर कॉलनीमध्ये खूप सारे छोटे छोटे घर असू शकतात. त्याचप्रमाणे एका युकॅरियोटिक सेलमध्ये खूप सारे प्रोकॅरियोटिक सेल शिरू शकतात आणि त्याला नष्ट करू शकतात. हेच होते ज्यावेळेस एखादा बॅक्टेरिया एखाद्या पेशीला इन्फेक्शन करतो आणि त्याच्यामुळे आपण बिमार पडतो. का? कारण ते पेशीच्या आतमध्ये शिरून त्या पेशीला नष्ट करत असतात. तर आपण बघू काय डिफरन्स असतात प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेलमध्ये. पण सर्वप्रथम जर याचा आपण इतिहास बघितला प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेलचा तर कोण हे डिव्हिजन करून द्यायला सांगितलेलं आपल्याला? तर रॉजर स्टेन अँड सी बी वॅन नील यांनी सर्वप्रथम दी कन्सेप्ट ऑफ बॅक्टेरियममध्ये 1962 मध्ये प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल ही वेगवेगळी असती हे दाखवून दिलेलं आहे. त्यानंतर जर तुम्ही बघितलं प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल तर प्रोकॅरियोटिक सेलची संख्या खूप छोटी असते, साईज खूप छोटी असते आणि युकॅरियोटिक सेलची साईज फार मोठी असते. ह्या डायग्राममध्ये दिसत नाही आहे, हे कार्टून ॲनिमेटेड डायग्राम आहे, पण आपण जर बघितलं तर खूप वेगळी असते. मग हा प्रोकॅरियोटिक सेल कसा असतो? तर हा प्रोकॅरियोटिक सेलचा एक्झाम्पल बॅक्टेरिया आणि हा या पद्धतीचा असतो. यामध्ये न्यूक्लियस असतो का? प्रोकॅरियोटिक सेलमध्ये नसतो आणि युकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस असतो. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जेनेटिक मटेरियल असते, फ्लॅजेला असते, सायटोप्लाझम असते, रायबोझोम असते, ठीक आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन असते, ठीक आहे, आणि युकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस असते, ठीक आहे, आणि याची साईज मोठी असते युकॅरियोटिक सेलमध्ये, ठीक आहे. तर ही आहे युकॅरियोटिक सेल. कुठली? प्लांट सेल. आताच तुम्ही बघितली ही बॅक्टेरियल सेल. ही बॅक्टेरियल सेल बघा किती छोटी आहे आणि युकॅरियोटिक सेल याच्यापेक्षा मोठी असती, पण डायग्राममध्ये छोटी दाखवली आपण. पण त्या व्यतिरिक्त तुम्ही जर बघितलं तर या बॅक्टेरियल सेलमध्ये काय आहे? फक्त आणि फक्त जेनेटिक मटेरियल आहे, ते पण बाहेरच सायटोप्लाझममध्ये टाकलेलं आहे. पण तुम्ही जर का युकॅरियोटिक सेल बघितली तर युकॅरियोटिक सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियसच्या आतमध्ये न्यूक्लियोलस आहे आणि त्याच्या आतमध्ये बघा हे इथं हे जेनेटिक मटेरियल हे न्यूक्लियसच्या आतमध्ये आहे. त्या व्यतिरिक्त युकॅरियोटिक सेलमध्ये क्लोरोप्लास्ट असतो, मायटोकॉन्ड्रिया असतो, एंडोप्लाझ्म रेटिक्युलम असतो, स्मूथ एंडोप्लाझ्म रेटिक्युलम असतो, गोल्गी कॉम्प्लेक्स असते आणि सोबतच वॅक्युल्स पण असतो. तर आपण डिटेलमध्ये काय काय डिफरन्सेस आहेत प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेलमधले आपण डिटेलमध्ये आता बघणार आहे. सो व्हॉट आर द डिफरन्स बिटवीन ए प्रोकॅरियोटिक सेल अँड युकॅरियोटिक सेल? सो लेट्स बिगिन द व्हेरी इम्पॉर्टंट
thing, that is cell wall. So this cell wall is only present in prokaryotic cell and in eukaryotic cell. स्पेशल eukaryotic cell कुठली, प्लांट सेल त्याच्यामध्ये असते. दुसरी eukaryotic cell जी म्हणजे आपली फंजाय त्याच्यामध्ये पण सेल वॉल असते. ठीक आहे. तर आपण जर असं गृहीत धरलं की सेल वॉल ऑफ ए प्रोकॅरियोटिक सेल इज मेड अप ऑफ म्युरिन. म्युरिनचं कंपोजिशन काय आहे, तर म्युरिनचं कंपोजिशन तुम्ही जर कोणी विचारलं म्युरिनचं कंपोजिशन काय आहे, तर म्युरिन पेप्टिडोग्लायकेन लेअरनं बनलेली असते. ठीक आहे. एन ॲसिटिल ग्लुकोजामाइन आणि एन ॲसिटिल म्युरेमिक ॲसिड. तर ते आपण बघू ते नंतर डिटेलमध्ये आणखी आपल्याला स्ट्रक्चर ज्यावेळेस आपण बघू. तर इन शॉर्टली cell wall of prokaryotic cell is made up of murine, while cell wall is absent in animal cell but present in plant cell, and plant comes under the eukaryotic cell. मग प्लांटची कशाने बनलेली सेल वॉल, तर प्लांटची सेल वॉल ही सेल्युलोजनं बनलेली आहे. त्या व्यतिरिक्त दुसरा पॉईंट ते म्हणजे सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आहे आणि युकॅरियोटिक सेलमध्ये पण आहे. पण जी सेल मेम्ब्रेन जी प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आढळती ती सेल मेम्ब्रेन एक सिंपल स्ट्रक्चर असते. ठीक आहे. इट इज अ सिंपल स्ट्रक्चर. वाईल इन अ युकॅरियोटिक सेल जे की सेल मेम्ब्रेन आपल्याला बघायला भेटती ती आहे कॉम्प्लेक्स. त्यामध्ये फॉस्फोलिपिड बायलेअरची ती असते. जर कोणी असं प्रश्न विचारला की सेल वॉल इज मेड अप इन युकॅरियोटिक सेल बाय फॉस्फोलिपिड बायलेअर, त्यामध्ये मग फॉस्फोलिपिड बायलेअरमध्ये काही प्रोटीन चॅनल्स पण असतील आणि सोबतच काही रिसेप्टर पण असतील, काही इंटिग्रेटेड प्रोटीन्स पण असतील, चॅनल्स पण असतील. त्या व्यतिरिक्त सेल मेम्ब्रेन ऑफ प्रोकॅरियोटिक सेलमध्ये ती फार सिंपल आहे आणि त्यामध्ये एवढे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर नसतात. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही आणखी प्रोकॅरियोटिक सेलबद्दल बघितलं तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जो प्लाझ्मा मेम्ब्रेन नसतो आणि सोबतच कोलेस्ट्रॉल आणि स्टिरॉइड्स पण नसतात. त्या व्यतिरिक्त युकॅरियोटिक सेलच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये कार्बोहायड्रेट असतात, कोलेस्ट्रॉल असते, स्टिरॉइड्स असतात एक्सेट्रा. ठीक आहे. आता ऑर्गनल्सबद्दल आपण बघू. तिसरं महत्त्वाचं पॉईंट जे की प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेलमध्ये असतो ते म्हणजे ऑर्गनल्स. तर ऑर्गनल्स हे जे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये नसतात पण फक्त काही आहेत, जसे की मिझोझोम्स आहेत आणि रायबोझोम्स आहेत. त्या व्यतिरिक्त भरपूर प्रमाणामध्ये ऑर्गनल्स हे युकॅरियोटिक सेलमध्ये असतात. मग ती प्लांट सेल असू द्या किंवा ॲनिमल सेल असू द्या त्यामध्ये असतात आणि सोबतच त्या ऑर्गनल्सला एन्व्हलप पण असते. एक्झाम्पल न्यूक्लियस हा एक ऑर्गनल आहे जे की युकॅरियोटिक सेलमध्ये आहे. मायटोकॉन्ड्रिया तो पण एक ऑर्गनल आहे जे की युकॅरियोटिक सेलमध्ये आहे. गोल्गी कॉम्प्लेक्स तो पण एक ऑर्गनल आहे जो की युकॅरियोटिक सेलमध्ये आहे. क्लोरोप्लास्ट तो पण एक ऑर्गनल आहे जे की युकॅरियोटिक सेलमध्ये आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ऑर्गनल्स असतात. त्या व्यतिरिक्त चौथा महत्त्वाचा पॉईंट आपण प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेलमध्ये बघू की प्रोकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस हा नसतो. म्हणून तो त्याचा अर्थ आहे प्रोचा अर्थ काय आहे, पुरातत्व, आणि कॅरियोटचा न्यूक्लियस नाही आहे, ॲब्सेंट आहे. कशामध्ये, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये. त्या व्यतिरिक्त प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जो जेनेटिक मटेरियल आहे जो की सर्क्युलर फॉर्ममध्ये जो की DNA आहे हा डायरेक्टली सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतो. आणि युकॅरियोटिक सेलमध्ये जर हा डायग्राम तुम्ही व्यवस्थितपणे बघत आहेत तर युकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियसच्या आतमध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन ठेवली गेलेली आहे. त्या व्यतिरिक्त न्यूक्लियसला न्यूक्लिअर एन्व्हलप पण असते. आपण लास्ट लेक्चरमध्ये हे डिटेलमध्ये आपण बघितलेलं पण आहे. तर युकॅरियोटिक सेलमध्ये जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ती न्यूक्लियसच्या आतमध्ये आहे आणि न्यूक्लियस हा सायटोप्लाझममध्ये आहे. पण प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जेनेटिक मटेरियल हा डायरेक्टली सायटोप्लाझममध्ये टाकला गेलेला आहे. मग तुम्ही जर असा प्रश्न विचारला की सर प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेलमध्ये कुठले कुठले मुख्यतः जीव्स येतात, तर त्या गोष्टी कळण्यासाठी तुम्हाला ही डायग्राम बघणं महत्त्वाची आहे. बघा, ही आर्की आहे, एक प्रोकॅरियोटिक सेल आहे. फंजाय त्याला आपण बुरशी म्हणतो, त्याचं एक्झाम्पल आहे मशरूम, ही एक युकॅरियोटिक सेल आहे. त्या व्यतिरिक्त प्लांटीमध्ये मग इथं येते बायोफ्राईस येते, ट्रायोडोफाईट्स येते, जिम्नोस्पर्म येते, अँजिओस्पर्म येते. म्हणजे आंब्याचं झाडं झुडपं जे काही पण येतात छोटे छोटे ते सर्व प्लांटीमध्ये येतात आणि प्लांटी एक युकॅरियोटिक सेल आहे. मग ॲनिमल्स मग कुठले, आपण मनुष्य आणि वेगवेगळे प्रकारचे प्राणी आहेत ते सर्व युकॅरियोटिक सेलमध्ये येतात. एवढंच नव्हे, प्रोटिस्टाचं बेस्ट एक्झाम्पल
अमिबा. अमिबा पण एक युकॅरियोटिक सेल आहे. त्या व्यतिरिक्त प्रोकॅरियोटिक सेलमध्ये बॅक्टेरिया येतात. मग कोणकोणते बॅक्टेरिया येतात? ते येतात इकोलाय, साल्मोनेला, शिगेला, हे सगळे बॅक्टेरिया, क्लिप्शेला वगैरे हे सगळे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये येतात. आणि यू बॅक्टेरिया दॅट इज प्रोकॅरियोटिकमध्ये यू बॅक्टेरिया म्हणजे आर्किया. आर्किया म्हणजे असे बॅक्टेरिया जे की फार पूर्वीला ज्यावेळेस पृथ्वी जन्माला आलती त्याच्या काही वर्षापासून ते जन्म इथंच आहेत. त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे, जर तुम्हाला हॉट स्प्रिंग, जर तुम्हाला गरम पाण्याचा धबधबा भेटला तर त्यामध्ये काही आर्किया बॅक्टेरिया भेटतील. ते आर्की बॅक्टेरिया, ठीक आहे, तर ते बॅक्टेरिया हे इथं येतात, आर्की बॅक्टेरिया. आणि यू बॅक्टेरिया जे आताची यू बॅक्टेरिया म्हणजे कोणते इकोलाय वगैरे जे आहेत ते बॅक्टेरिया आहेत. तर अशा पद्धतीने डिफरन्सेस आहेत प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेलमधले. तर आता आपण बघू टिपिकल बॅक्टेरियल सेल काय असते. बॅक्टेरियल सेल काय असते? अ बॅक्टेरिया इज नथिंग बट ए स्मॉल ऑर्गॅनिझम विच डज नॉट हॅव ए न्यूक्लियस. ठीक आहे. आणि हा जो ऑर्गॅनिझम आहे हा भरपूर ठिकाणी आढळला जातो. ठीक आहे. तर कसा असतो हा बॅक्टेरिया? हा बॅक्टेरिया एक टिपिकली तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. दिस इज द टिपिकल स्ट्रक्चर ऑफ बॅक्टेरिया. So a typical structure of bacteria consists of the outermost layer below the cell, above the cell wall, that is mean by a capsule, or it is also known as a slime layer. तर एक सगळ्यात बाहेरून जे असते त्याला आपण कॅप्सूल असे म्हणतो. आणि कॅप्सूलच्या खाली नंतर मग तुम्हाला सेल वॉल बघायला भेटते. आणि सेल वॉलच्या खाली सेल मेम्ब्रेन, आणि सेल मेम्ब्रेनच्या खाली नंतर मग लिक्विड, त्याला आपण सायटोप्लाझम म्हणतो. आणि सायटोप्लाझमच्या आतमध्ये वेगवेगळे ऑर्गनस. तर आपल्या सर्वांना माहिती आहे हे जे कॅप्सूल आहे, हा कॅप्सूलचं काय काम आहे? हा जो कॅप्सूल आहे हा कॅप्सूल या बॅक्टेरियाला जिवंत राहण्यास सक्षम ठेवते. म्हणजे जस्ट फॉर एक्झाम्पल, आपण आपल्या सगळ्या बाहेरचं आवरण, जर आपण एखादा बाहेरचा एक ढिल्ला जॅकेट जर घातला, आपण एक रेनकोट वगैरे किंवा एक सर्दीचा जॅकेट वगैरे घातला, तर तो आहे कॅप्सूल. मग कॅप्सूलच्या खाली नंतर म्हणलं तर त्यानंतर मग इथे आपलं शर्ट, दॅट इज ए सेल वॉल. आणि सेल वॉलच्या खाली जर का स्किन जर आपण केली तर ती म्हणजे सेल मेम्ब्रेन, आणि त्याच्या आतमध्ये जर शिरलं तर ते सायटोप्लाझम. तर अशा पद्धतीनं एक बॅक्टेरिया असतो. त्या व्यतिरिक्त बॅक्टेरियामध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन ही डायरेक्टली आतमध्ये असते सायटोप्लाझममध्ये. आणि हा बॅक्टेरियाला मूव्ह करण्यासाठी हा जो फ्लॅजेला असतो. सोबतच काही अदर स्ट्रक्चर पण असतात, त्याला आपण म्हणू, हे जे एक्सटर्नल स्ट्रक्चर्स आहेत त्याला आपण म्हणू पिलाय. तर आपण डिटेलमध्ये बघणार आहे की कुठले कुठले घटक असतात आणि काय काय असतात. हे बॅक्टेरियल सेल. तर एक टिपिकल बॅक्टेरियल सेल काय होती, त्याचे कंटेंट काय होते आपण हे बघितलेले आहेत. त्यानंतर शेप आणि अरेंजमेंट ऑफ बॅक्टेरिया आपण बघू. तर बॅक्टेरियाची शेप कसा असतो त्याबद्दल आपण चर्चा करणार आहे. सर्वप्रथम जर आपल्याला एक गोल कॉईनसारखा भरीव जर स्ट्रक्चर दिसला त्याला आपण म्हणू कोकस स्ट्रक्चर. ठीक आहे. हा आहे कोकस स्ट्रक्चर. आणि हे जर दोन गोल भरीव स्ट्रक्चर कॉईनसारखे जर एकत्र असतील तर त्याला आपण डिप्लोकोकस म्हणू. हे बघ खाली दोन एक गोल स्ट्रक्चर आहेत जे की एकमेकाला जोडल्या गेलेले, दॅट इज नोन ॲज डिप्लोकोकस. ठीक आहे. त्या व्यतिरिक्त हेच जर का एका रॉडसारखा असेल, गोल आणि रॉडसारखा, जस्ट फॉर एक्झाम्पल आपला जो मोबाईल आहे, तर मोबाईल पण एक रॉड शेप बॅक्टेरिया. आपला जो मोबाईल आहे, ठीक आहे, एक भरीव स्ट्रक्चर आहे आणि आणि एक स्क्वेअरसारखा आकार आहे, भरीव स्ट्रक्चर आहे आणि तो टोटली भरीव सगळं मोबाईल. ठीक आहे. मोबाईल जरा चप्पट असतो पण त्याला आपण जर गोर आपण केलं आणि त्या पद्धतीने रॉड्स असतात. त्या व्यतिरिक्त स्पिरुलिना आणि स्पायरोचाइट्स. तर हे स्पायरोचाइट्स आहे आणि स्पिरुलिना हेचे शेप अशा पद्धतीने असतो. विब्रिओ इज अ कॉमा टाईप शेप, जे की एक कॉमा, आपण कॉमा प्रत्येक सेंटेन्स नंतर लावतो, दॅट इज हे. कोकोबॅसिलस हे असा असतो, ना तर तो कोकाय शेप आहे ना तो बॅसिलस शेप आहे, तर तो असा असतो. त्यानंतर हाच जर का कोकस जर का गोल शेप आहे पण तो जर का चार गोल एकमेकाला अटॅच झाले त्याला टेट्रॅड म्हणतो. ठीक आहे. ठीक आहे. आणि याचेच जर का 8, 12, 32 असतील तर त्याला सार्किना असं म्हणलं जाते. सार्किना पॅकिंग ऑफ कोकाय. त्या व्यतिरिक्त हे जे गोल स्ट्रक्चर आहे जे की चेन फॉर्ममध्ये आहेत त्याला स्ट्रेप्टोकोकाय असं म्हणलो. आणि अंगूरसारखे असतील स्ट्रक्चर
चैन सारखे असतील तर स्ट्रेप्टोकोकाय, अंगूर सारखे असतील तर स्टॅफिलोकोकाय. ठीक आहे. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसचा स्ट्रक्चर असा असतो बघा. ठीक आहे, तर रॉडही नाही, थोडं विचित्र स्ट्रक्चर असतो. कॉर्नी बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर इज अ पॅरालाइज्ड अरेंजमेंट सिस्टीम, हे बघा अशी. ठीक आहे. स्पिरुला स्ट्रक्चर स्प्रिंग सारखा असतो आणि स्पायरोसाइट्स त्या व्यतिरिक्त थोडेसे वेगळे असतात. ठीक आहे. आणि कम्प्लिटली एक बॅक्टेरिया आहे, हा पण एक बॅक्टेरिया आहे, हा पण. तर अशा पद्धतीने बॅक्टेरियाची साईज आणि त्याचे अरेंजमेंट असू शकतात. त्यानंतर साईज काय असू शकते, जे कोकाय शेप असतात, जे की आपल्या माउथमध्ये भेटतात, आपल्या माउथमध्ये, तर ते असतात 0.75 टू 1.25 नॅनोमीटर. आता ही साईज कळण्या अगोदर आपल्याला मायक्रोबायोलॉजीमध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम बघणार आहे त्याची साईज काय असते बघू. तर जो बॅक्टेरिया आपण बघणार आहे तो बॅक्टेरियाची रेंज काय राहील, 10⁶ मायक्रॉन. ठीक आहे. दॅट इज अ बॅक्टेरिया सेल युजली रेंजेस फ्रॉम 0.4 टू 1.5 मायक्रॉन मीटर इन लेंथ. तर बॅक्टेरियाची टिपिकल साईज असते 0.4 टू 1.5 मायक्रॉन. त्यामध्ये कोकाय शेप असते 0.75 टू 1.5 मायक्रॉन मीटर, दॅट इज 1 मायक्रॉन मीटर. ठीक आहे. बॅसिलर शेप है 2 टू 10. ठीक आहे. त्यानंतर एक अल्स्टर स्ट्रक्चर ऑफ ए बॅक्टेरिया आपण बघू. सेलच्या आतमध्ये अल्स्टर स्ट्रक्चर आहे, जर तुम्ही वेगवेगळे व्यवस्थित बघितलं, लांब लाईक स्ट्रक्चर फ्लॅजिला आहे. बेसल बॉडीमध्ये वेगवेगळे कंटेनर्स असतात. त्यानंतर रेस्पिरेटरी एन्झाईम्स हे सेल वॉलवर प्रेझेंट आहेत. ठीक आहे. सेल मेम्ब्रेनवर, सॉरी, त्याच्या बाहेर सेल वॉल आहे. हे मिझोझोम स्ट्रक्चर आहे. हे न्यूक्लिओइड स्ट्रक्चर आहे, याच्यामध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे. रायबोझोम ऊर्जा बनवून द्यायचं काम करतात. ठीक आहे. काही RNAs पण असू शकतात आतमध्ये. काही हे जे बॉडीज जे दिसत आहे याला लिपिड ग्लुकोज म्हणतात, जे की स्टोअर मटेरियल आहे, अन्न म्हणून. त्यानंतर हे सायटोप्लाझम याच्यामध्ये सर्व घटक प्रेझेंट आहेत. तर अशा पद्धतीने आपण व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ए प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल बघितलंय. सोबतच what a typical bacteria is and what are the arrangement of a bacterial shape and size आपण हे सर्व एका लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ए टिपिकल स्ट्रक्चर ऑफ बॅक्टेरिया, त्याच्यामधील कुठले कुठले घटक आहेत याबद्दलची आपण डिटेलमध्ये माहिती बघणार आहे. सो थँक्यू.